माझ्यावर कशा पाय हसताय? बंडोबा अहो तुमच्यावर नाही हसत आहे आम्ही. नाही, हसण्याचं मोठमोठ्यांदी आवाज ऐकू आलं म्हणून विचारलं. काय झालं आहे? तुम्हासनी काय करायचं आहे? तुम्हाला नाही विचारलं काय झालं आहे? अहो आता बाहा तर राहायला येणार आहे ना, तर आम्ही वस्तीवरल्या गमती जमती आठवून हसत होतो बघा. बा नाही, आता तुमचा बा हाता येणार आहे ना, आता बघा त्यांच्यासाठी मी काय काय करतो ते. वय बर बंडोबा, आपल्याला ना आतली एक खोली बासाठी आवरून घ्यायची आहे बरं का. बा नाही, आता तुम्ही काय बी काळजी करू नका. बघा मी आहे ना, आता त्यांची समजी सोयी मी ऐकलाच करणार आहे. बघा त्यांना काय हवं काय नग ते समजा आता माझ्यावर सोडा तुम्ही. म्हणजे झाली समधी काम. म्हणजे काय अरे दामानं काय चाललंय? हे बाबा झालं का? अजून काय काम असेल तर सांग, लागलीच कर तू. अरे काय बी काम नाही रे. अरे तू बस की जरा, दम खा की. बस. अरे म्या म्हणतो हे समजा कशापाई करतो ना तू? अरे मला एकल्याला किती बाण लागतंय तवा. असं कसं? तुझ्याकडे नीट ध्यान द्या ना गोय. बानूला कळलं वस्तीवली माणसं कोण आजकडे ध्यान देत नाही, काय म्हणायची आमची बानू? रांग्या, बानू हात होती ना तेव्हा मला एक बी काम करू द्यायची नाही. पण आता बानू हात नाही, पण तुम्ही समजाने मला कधी बी एकलं पडू दिलं नाही. बघ राहू दे राहू दे, लय कौतिक झालं आमचं. राजा, तुझ्यामुळे आणि बानूमुळे आम्हाला देवाचं दर्शन झालं. देवा आपल्या वस्तीवर आलं, आपल्या वस्तीवर देवाचं पाय लागलं. आमचं लय भाग्य आहे. देवामुळे 4 शानपणाच्या गोष्टी शिकलो. आता ही जी काही काम करतोय, शरडसनी रानात नेतोय, वस्तीवल्या लोकांच्या आडीनिडीला धावून जातो, हे समजा देवामुळे झालं. मला असं वाटतंय ना, पुण्यांदा जेजुरीला जावं, देवासनी भेटावं, त्यांचं दर्शन घ्यावं, आपल्या बानूला भेटावं. अरे मग तू जा की, तुला कोण नाही म्हणलंय? गेलो असतो र, पर मागल्या खेपला तू जाऊन आला जेजुरीला आणि काहीच बोलत नव्हताच. म्हटलं तुला आवडल का नाही. काय रे, काय झालं? अरे म्या काय बोलणार रांग्या, तत केल्यावर तुला समजल. माझी अरे माझी काय नाही. हे आजा, तू अभि चल की माझ्या संग, आपण दोघं मिळून जाऊ जेजुरीला. हे रांग्या, तुला जायचं जेजुरीला, तू जा की, म्या येणार नाही. हे आजा, चिडाय काय झालं? ती काय बी चालणार नाही, तू चालायचं म्हणजे चालायचं. हे रांग्या, उगा डोसक तापू नगस. म्या तुला सांगितलं ना, तुला जायचं जेजुरीला, अरे जा की, म्या येणार नाही. माळसा, कामात आहेस का? राज्यकारभारात काय काय सुरू आहे ते पाहते आहे. मला तुझ्याशी बोलायचं होतं. महत्वाचं आहे का? हो. या तुम्ही, मला महत्वाचं बोलायचं आहे. बोल. माळसा, तुझ्यापर्यंत वार्ता पोहोचली का? नाही. कशा संदर्भात? बानूच्या संदर्भात. तरीच म्हटलं, सगळं सुखासुखी कसं चालू आहे? बानूच्या वडिलांना जेजुरीत येण्याचे आमंत्रण गेले. कोणाकडून?
देवांकडून. पण हे मला कसं ठाऊक नाही? मला वाटलंच, म्हणून मी तुला सांगायला आले. तुला नंतर समजलं असतं तर तू मलाच काय काय बोलली असतीस, काय काय ऐकवलं असतंस मला. पण यांनी स्वतःहून आमंत्रण नसेल पाठवलं. हो, ते सांगायचं राहिलंच. बानूने देवांकडून अनुमती घेतली. अनुमती कसली? हट्ट केला असेल तिने. हे सांब सदाशिव आहेत, भोळे आहेत, हे लगेच हो म्हणाले असतील. तरी मी नेहमी सांगते की यांच्या भोळेपणाचा लाभ सगळ्यांनी घेतला आहे आणि त्या बानूनेही घेतला. पण त्यांना असं अचानक बोलवण्याचं कारण काही मला समजलं नाही. गुप्तचरांकडून तू माहिती का नाही काढून घेतलीस? देवांना ते समजलं असतं तर ते बरं दिसलं नसतं. नमस्कार. कोण पाहुणं म्हणायचं? मी आज जेजुरून आलो या. तुम्ही बानूचे बा आहे ना? वय वय. तुम्हाला भेट आणली आहे. होय का? थांब, या या या. अहो तुम्ही बसा की हा दम खा, मी पाणी देतो. हा. अहो तुमच्यासाठी देवानी सांगावा धाडला आहे बघा. सांगावा काय? अहो देवानी तुम्हाला जेजुरीला आख्यान ऐकायला बोलवलं आहे बघा. आख्यान कसलं? अरे ते देवाच्या अवताराचं आख्यान आहे बघ. तुला कसं ठाऊक? देव सांगावा घेऊन आलो होतो मी. येऊ का मी? अहो पाहुणे, असं कसं? आल्या सरशी जरा दम खा, भाकर तुकडा खा, मग निघा, आहे का नाही? नाही नाही नाही. हो जेजुरीत मोप काम पडलेत बघा, मला निघायला हवं. येतो म्या. आजा, अरे बघितलं का? देवानं सांगावा धाडलाय. हा, आता म्या बी येणार तुझ्या संग जेजुरीला. हा बर काय राजा, मला एक कळना झालंय. नाही म्हणजे जेजुरीत आख्यान आहे हे तुला कसं ठाव? हे वाटलं बघ मला तस. आणि आता मला जरा इच्छा करू दे काय करायचं ते. ए आजा, हाय का आता? कसाला विचार करतोय आज? देवाचं म्हणणं बी ऐकणार नाही वैर. ए आजा, मी काय तुझं ऐकणार नाही बरं का? आता आपण जेजुरीला जायचं म्हणजे जायचं. चल चल उठ. अरे नाही नाही उठ, गाठूला बांधा घेऊ तू. उठ चाललंय तू. चल 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 चल. अरे माझं ऐक. अरे मी ऐकणार नाही. गटोडा बांधायचं. काय चाललंय? मला तुमच्याशी बोलायचे आहे. मी येतो. थांबा प्रधानजी, तुम्ही देखील इथे असावं अशी माझी इच्छा आहे. मला एक गोष्ट कळली आहे, ती खरी आहे का खोटी हे मला तुमच्याकडूनच ऐकायचे आहे. म्हाळसा, मला ठाऊक आहे की तुला काय कळाले आहे ते, आणि तुला जे काही कळाले आहे ते सत्य आहे. म्हणजे त्या बानूच्या वडिलांना तुम्ही राजवाड्यात येण्याचे आमंत्रण दिले हे सत्य आहे तर? होय, हे आख्यान ऐकण्यासाठी जेजुरीत येण्याचे मी अजामेळला आमंत्रण दिले आहे. पण का? असं करताना मला त्याचा त्रास होईल असं नाही वाटलं तुम्हाला? तुम्ही असं कसं करू शकता? आणि तुम्ही मला हे का नाही सांगितलं? मला हे पटलेलं नाही.
देवी, आपण श्री खंडेरायांशी याबद्दल एकांतात बोलावं. नाही प्रधानजी, मला तुम्हाला देखील विचारायचे आहे. यांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही सेवकाला सूचना दिल्या, पण जसे तुम्ही या राज्याचे प्रधान आहात तसे तुम्ही माझे बंधू देखील आहात. असे केल्याने आपल्या बहिणीला त्रास होईल असं नाही वाटलं तुम्हाला? तुम्हाला एकदाही ही गोष्ट मला सांगावी असं वाटलं नाही बंधू? म्हाळसा, मला तुझा राग कळतोय, पण ह्यात प्रधानजींची काहीच चूक नाही. मी जेव्हा त्यांना तसे करायला सांगितले तेव्हा त्यांनी ही शंका व्यक्त केली होती, पण तरीही मी हा निर्णय घेतला कारण मला तसे करणे योग्य वाटले. योग्य? आणि ते कसे? अशामुळे मला अत्यंत प्रिय आहे. त्याचे आणि माझे नाते केवळ भक्त आणि आराध्याचे नाते आहे असे नाही. जे नाते बायकोच्या वडिलांचे आणि जावयाचे आहे तेवढेच नाते नाही, तर ते नाते तू समजून घ्यावे, ते ऋणानुबंध समजून घ्यावे. कसं समजून घेऊ? मला हे कधीही पटणार नाही हे तुम्हाला देखील ठाऊक आहे. पण ते समजून घेणे तितकेच आवश्यक आहे. जसा माझा तुझ्याशी विवाह झाला आहे तसाच मी बानूशी देखील विवाह केला आहे. ती माझी पत्नी आहे, तेव्हा तिच्या मनातील इच्छा पूर्ण करणे हेही माझे दायित्व आहे. जेव्हा तुम्हाला शाप दिलास, तुम्हाला वृद्ध केलेस, तेव्हा मी अजामेळच्या घरी होतो. त्यामुळे अजामेळ, ती वस्ती, तिथली माणसं मला अत्यंत प्रिय आहे आणि त्यांना मी कधीही अंतर देणार नाही. तुमच्या अशा वागण्याने मला त्याचा त्रास होईल असं माहित असूनही तुम्ही ते कराल? माणसा, तुझा राग तुझ्या ठिकाणी योग्य आहे, पण मी माझ्या प्रिय लोकांना कधीही अंतर देणार नाही हेही सत्य आहे. देवी, मला असं वाटतं की आपण विषय इथेच थांबावा. ह्यातून काहीच निष्पन्न होणार नाही. किमान मला माझा राग तरी व्यक्त करता आला. यांनी माझं ऐकलं हेच पुष्कळ झालं. तुम्हाला तुमचं वागणं कितीही योग्य वाटत असलं तरी मला ते आवडलेलं नाही. मी बानूला आणि तिच्या घरच्यांना कधीही आपलंसं करणार नाही. आजा, जेजुरी अजून लय लांब राहिली. काटकाभर थांबू, भाकर तुकडा खावानं जाऊ आपलं. अरे पर लय भूक लागली. अरे थांब, ए बाबा, ए थांबी थांबी, ए चल चल, ए थांबिव की, ए बाबा. आजा, धर. काय राजा, मागल्या खेपला जेजुरीला गेला होता आज. त्याचं काय सांगितलं ना, काय झालं ती? काय रे, काय झालं? माझं काय चुकलं का? अरे नाही रे, माझंच चुकलं बघ. म्हणजे उगा गेलो मी आज जेजुरीला. बानूची लय आठवण येत होती. ती घरला नाही तर समद घर खायला उठायचं मला, म्हणून भेटायला गेलो तर. पर काय? हे रांग्या, अरे तू काय मला पार काय सोय.
तुला म्हणून सांगतो बघ, हा. ते मागच्या वेळेला गडावर जाता नाही आलं मला, का ते तुला नंतर सांगन मी. मागच्या वेळेला गडाव जाता आलं नाही म्हणजे मग बानूला कसा भेटलाच? तुझं जेवण झालंय ना बघ? राहिलं आता एवढं झालं. मग चल की आता, समजा रे तुला आता सांगायला हो होय. अरे पर आजा आता काय सांगायचं तुला रंग्या, जेजुरीत गेल्यावर तुला समज कळणारच आहे. बा म्हणून बानूचं भलं होईल हेच नुसतं मनामध्ये हाय माझ्या. अजून कोण्या बाला काय हो बर. म्हाळसा, बरं झालं तुम्ही भेटलात. किती दिवस झाले तुमच्याशी बोलताही आलं नाही. हो, इतकं काही सुरू आहे की नीट भेटताही आलं नाही. कुठे चालला होता? माहित नाही. काही झालं आहे का? तुम्ही अस्वस्थ वाटता आहात. मी काय सांगणार, माझ्यात तर आता सांगण्याचेही त्राण उरलेले नाही. असं काय घडलं आहे आणि तुम्हाला असं हताश झालेलं पाहायला नाही चांगलं वाटत. मी काय करावं हेच मला कळेनासं झालंय. या गडाचं, राज्याचं दायित्व माझ्यावर आहे हे मला सांगण्यात येतं, पण इथे आणि माझ्या संसारात मला विश्वासात न घेता सगळं ठरवलं जातं. आता कोणी आणि असं काय ठरवलं आहे? यांनी बानूच्या वडिलांना जेजुरीत येण्याचे आमंत्रण दिले आहे. परंतु कशासाठी? त्या बानूने सांगितलं म्हणून. त्याचं कारणही मी तुम्हाला सांगते. गेल्या वेळेला त्यांचा जो अपमान झाला त्याचं पापक्षालन आहे हे. मला समजतंय हे एवढं सोपं नाही, परंतु आता तुम्ही काय ठरवलं आहे? मी काय ठरवणार? मी त्यांच्यावर राग धरून काही होणार नाही हे मला समजत आहे, पण माझ्या आणि ह्यांच्या आयुष्यात तुम्ही येऊ नका एवढंच माझं म्हणणं आहे. परंतु ते आता अवघड आहे म्हाळसा. तुमच्या आयुष्यात बानूचं असणं आता तुम्ही स्वीकारायला हवं. परदुःख शीतल म्हणतात ते उगाच नाही लक्ष्मी देवी. तुम्ही एकदा स्वतःला माझ्या जागेवर ठेवून बघा, म्हणजे तुम्हाला माझं दुःख कळेल. तुमच्या दुःखाची कल्पनाही करता येणं अवघड आहे, परंतु बानूचे वडील जर इथे येऊन गेले तर त्यानं तुमच्या आयुष्यात असं काय घडणार आहे की ज्यामुळे तुम्ही एवढ्या अस्वस्थ होता आहात? माझं जे आहे ते कधीच हिरावून घेतलंय त्या बानूने. आता माझं माझ्याजवळ असं काहीच उरलं नाही. माझं आयुष्य हे होते आणि हेच राहतील. मी बोलले म्हणून तुम्हाला वाईट वाटलं असेल, परंतु श्री खंडेराय आणि तुमच्या आयुष्यात आणखी कोण कोण येणार आहे हे सांगता येत नाही, कारण तुम्ही केवळ म्हाळसा नाही आहात. मी कोण आहे त्यापेक्षा मला हे विचारायचे आहे की आणखी कोण येणार आहे आमच्या आयुष्यात. बानूचे खरे आई वडील.